जिल्हा गडचिरोली. मी खासदार सरांना प्रश्न करतोय की 12/4/2024 रोजी जिल्हा महाग्रामसभेची बैठक आम्ही गडचिरोली येथे बोलावून त्याच्यामध्ये आपल्याला पाचारण केलं होतं आणि त्याच्यामध्ये माननीय वडट्टीवार सर पण होते. आणि त्यावेळेस मी हे का बोलतो, कारण की आज मी तुम्ही पार्टी पक्षाचे म्हणून बोलत नाही आहे. आमचे समाजाचे व्यक्ती लोकसभेमध्ये निवडून गेल्यास आमचे प्रश्न मांडणार का, किंवा आजपर्यंत आमच्यावर जे अन्याय झाले या अन्यायाबद्दल बोलणाऱ्या एखाद्या व्यक्तीला आमच्याकडून आम्ही जर पाठवलं तर आमचे प्रश्न तिथे मांडतील का, ही पार्श्वभूमी ठेवून आम्ही तेव्हा तुम्हाला तिथे बोलावलो होतो. सर, माझा असा प्रश्न आहे, त्यावेळेस 12/4/2024ला मी माझ्या हाताने तुमच्या हातामध्ये पूर्ण महाग्रामसभा आणि गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पेसा तहसीलसाठी आम्ही तुम्हाला पत्र दिला होता. त्या पत्रामध्ये आमचे काही अटी होत्या, तर मी ते अटी वाचून दाखवतो तुमच्या आठवणीकरिता. आज तुम्ही निवडून गेले आणि ग्रामसभा संदर्भामध्ये लोकसभेमध्ये कोणते प्रश्न विचारलेत आणि काय केलेत. तुम्ही मला रागावू नका, मी तुमचा समाजाचा आहे म्हणून विचारतो. तर आमचा नंबर 1चा असा मुद्दा होता, संविधानातील 244(1) नुसार अनुसूचित क्षेत्रामध्ये 5वी व 6वी अनुसूची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे. हा तुम्ही प्रश्न मांडणार असा आमचा तेव्हाचा मुद्दा होता. दुसरा होता पेसा 1996 व वनाधिकार कायदा 2006, 2008 तसेच सुधारित नियम 2012चे सर्व नियम पूर्णपणे लागू करणे. हा एक आमचा विषय होता. त्याच्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये आदिवासींची जनजाती सलाहकार परिषद तयार करणे हा एक विषय होता. त्याच्यानंतर आपण मगाशी चर्चा केलो 1980च्या वन कायद्यामध्ये दुरुस्ती करून केंद्रामध्ये नवीन कायदा तयार केलेला आहे, तो कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा हा एक विषय होता. आणि महत्त्वाचा एक विषय म्हणजे असा होता की अनुसूचित क्षेत्रातील आदिवासींच्या जमिनी खाण खदानीच्या नावाने जोर जबरदस्तीने भाडेपट्ट्याने देत असलेल्या खाणी खदानी तात्काळ बंद करण्यात याव्या. हा पण आमचा 5 नंबरचा पॉईंट होता. आणि त्याच्यानंतर 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळा बंद करण्यात याव्या. जो शासन निर्णय आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा हा एक आमचा पॉईंट होता. त्याच्यानंतर आदिवासीवर वेळोवेळी विनाकारणाने 110 कलम लावून त्यांना ऐन कामाच्या वेळी मानसिक त्रास देऊन 8-8 दिवस पोलीस स्टेशनला बोलावून आमच्या आदिवासी बांधवांना ठेवणे हा बंद करावा हा एक आमचा पॉईंट होता. मला आता हे तुमच्या लक्षात मी प्रश्न आणून दिले याच्यासाठी माननीय महोदयांनी आता मागील लोकसभेमध्ये आम्ही यांचे प्रत्येक व्हिडिओ बघत राहतो. मी एक आदिवासी कम्युनिटीचा व्यक्ती म्हणून माझी जबाबदारी काय आणि त्यावेळेस आम्ही काँग्रेसला निवडून देण्यावेळेस आमची जबाबदारी काय. पण आज आमचे खासदार साहेब निवडून गेल्यानंतर मी काही एकट्या पैडी गाव किंवा एटापल्ली तहसीलसाठी बोलत नाही आहे. हे आरमोरी गाव असेल किंवा कोरची असेल, कुरखेडा असेल, ह्या सर्व आमच्या आदिवासी कम्युनिटीच्या अधिकाराबद्दल हे सर्व काही निवेदन दिलं होतं. तर या आमच्या मुद्द्यावरती आमच्या खासदार साहेबांनी आजपर्यंत लोकसभेमध्ये कोणते प्रश्न मांडले, आमचे गोंडी भाषेचे प्रश्न असतील किंवा इतर, जेव्हा निवडून द्यायचे होते त्यावेळेस हो आम्ही करू वडेट्टीवार साहेबांना म्हटलं होतं असं. पण आज खासदार झाल्यानंतर या प्रश्नांचं काय. मी कोणत्या पार्टी पक्षाचा नाही, मी याच्यासाठी विचारतोय. आपण आत्ताच बोलले की सुरजागड हे पेसा क्षेत्रामध्ये येत नाही. अनुसूचित क्षेत्रामधून सुरजागड तुम्ही कधी बाहेर काढले मला सांगावा, मला सांगा. अनुसूचित क्षेत्र हा आपला जो पूर्ण जिल्हा आहे, तुम्ही म्हटलं सुरजागड पेसामध्ये येत नाही, तुम्ही पेसापासून त्याला कधी वगळलेत. याचा अर्थ असा की आमचे जे खाण खदानी जंगल जमीन आहेत याच्याबद्दल तुम्ही अस्वस्थ नाहीत, हे मला बोलायचं. याच्याबद्दल आपण आपलं मत व्यक्त करावं आणि निवडून जाण्यासाठी काही बोलू नका माननीय पदासाठी. नाही, तुम्ही ऐकलं नाही बरोबर, तुम्ही ऐकलं नाही बरोबर, चुकीचं तुम्ही लोकांना सांगताय. पेसा क्षेत्रामध्ये येत नाही असं नाही म्हटलं. मी तुम्हाला सांगितलं की झेंडेपाटच्या जेव्हा सुनावणी सुरू होती तेव्हा त्या ठिकाणी मी सांगितलं की ती पेसा क्षेत्रामध्ये येते आणि ग्रामसभेची परवानगी असल्याशिवाय तुम्ही उत्खनन करू शकत नाही, हे स्पष्ट सांगितलं, लक्षात ठेवा. आणि
आणि दुसरा मुद्दा जो सांगितला मी की पेसा कायद्यामध्ये मायनर मिनरल्स आहे, मेजरचा उल्लेख नाही. वाचा तुम्ही पेसा कायदा, नंतर बोला. हे जे उत्खनन चालू आहे मोठ्या प्रमाणावर, कुठलीही परवानगी ह्या लोकांनी ग्रामसभेकडून घेतलेली नाही. त्याच्यावर माझा आक्षेप आहे की जेव्हा पेसा क्षेत्रामध्ये तुम्ही उत्खनन करता तर पेसा कायद्यानुसार त्या ग्रामसभेची परवानगी घ्यायला पाहिजे, अशी माझी मागणी आहे, दुसरं काही. आणि तेच मागणी मी त्या झेंडे पार्कच्या ह्याच्यामध्ये सुनावणीमध्ये तर सुरू झालेलं होतं, आम्ही आलो तेव्हा. आता हे सुरू व्हायचं अजून. त्याच्या सुनावणीच्या वेळेस मी हजर होतो, तेव्हा मी खासदार नव्हतो, पण त्याच्यावर तो ऑब्जेक्शन मी उचललेला आहे. म्हणून मीच तो उचलला की पेसा क्षेत्रात येतात, त्याच्यामुळे ग्रामसभेची परवानगीची गरज आहे. ते म्हणायच्या परवानगीची गरज नाही, जिल्हाधिकारी मी म्हणायची गरज आहे. अशा प्रकारे चर्चा त्या ठिकाणी झालेली होती. तर त्यांनी काही निर्णय घेतला तो आम्हाला काही कळवला नाही. पण दुसरे जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्या ठिकाणी जे काही भूमी आपल्या वन हक्काचा कायदा असेल त्याच्यामध्ये लोकांना पट्टे मिळत नाही. सर त्याबद्दल तुम्ही जर म्हणत असाल पुन्हा जर आमच्याकडे ते पाठपुरावा करा म्हणत असाल तर आम्ही ते पाठपुरावा पण करणार. नाही सांगतो. त्याच्याबद्दल आधी मी सांगितलेलं आहे. पट्ट्याचा कसा विषय आहे तो आम्ही लावून धरणारे बऱ्याच लोकांचे अर्ज माझ्याकडे आलेले आहेत. ज्या लोकांना पट्टे मिळाले नाहीत किंवा ज्या लोकांचे त्यांनी रिजेक्ट केलेलं आहे, नामंजूर केलेलं आहे, असे पण माझ्याकडे इकडे कुरखेडा तालुक्यातील काही लोक आलेले होते. त्यांना म्हटलं ते प्रकरण माझ्याकडे घेऊन या, आपण काय कशासाठी रिजेक्ट केले ते बघू. आणि जे काही प्रकरण आहेत ते आपण ज्या ज्या पद्धतीने कायद्याच्या अनुषंगाने तर त्यांनी केलेले असतील आणि विनाकारण रिजेक्ट केले असतील, जे जे कागदपत्र त्यांनी मागवलं ते म्हणत आम्ही नेऊन दिले तरी पण रिजेक्ट केले. तसे अनेक प्रकरण आहेत. काही लोकांचे मंजूरच झाले नाही, काही लोकांचा निर्णय लागला नाही. असे पूर्ण सगळ्या जिल्ह्यामध्ये असे प्रकरण आहेत. तिकडच्या जिल्ह्यात आहे, तिकडे पण आहे, इकडे पण आहे. तिन्ही जिल्ह्यामध्ये माझ्या कार्यक्षेत्रामध्ये तिन्ही जिल्ह्यामध्ये असे प्रकरण आहेत. तर त्यांचा स्वरूप कसं आहे, कशासाठी रिजेक्ट केलं, कशासाठी मान्य केले नाही, याच्याकडून त्या संबंधित वन अधिकाऱ्यांना SDOला सगळ्यांनी एकत्रित बोलवून तो आपण तो प्रश्न निकाली काढणार आहे. आणि बाकीचे प्रश्न त्या ठिकाणी यादीमध्ये मला दिलेले तर मला माहिती आहे, परंतु त्याच्यामध्ये प्रश्न विचारले नाही असं आहे. परंतु कसं असते, रोज 5 प्रश्न द्यायचे असतात. 5 प्रश्न द्यायचा अधिकार आहे, त्याच्यापेक्षा 6वा प्रश्न देता येत नाही. आणि 15 दिवस जर अधिवेशन चालत असेल तर 15 75 प्रश्न आम्ही देतो. तर 75 प्रश्नापैकी माझ्या एकच प्रश्न लागला, रेल्वेचे एकच प्रश्न लागला. 500 पेक्षा जास्त ठिकाणी खासदार आहेत. आता त्याच्यामध्ये 1 तासाचा पहिला आव्हान असतो क्वेश्चन आवर, प्रश्नाचा तास असतो. त्याच्यामध्ये अनेक लोक आपले प्रश्न देतात. तर बॅलट पद्धतीने सिलेक्शन होते. बॅलट पद्धतीने सिलेक्शन होते तर प्रत्येक प्रश्नाचा नंबर लागेल तसं नाही. नंबर लागला नाही तर त्याचं उत्तर मिळत नाही. तो केला तो पुन्हा विचारावा लागतो. आणि तारांकित प्रश्न असेल आणि तो 2, 3 किंवा 5 क्रमांकापर्यंत असेल तो येतो. त्याच्यानंतर 1 तास संपून जातो. पहिल्या प्रश्नावर चर्चा होते, दुसऱ्या प्रश्नावर, तिसऱ्या प्रश्न, 6वा प्रश्न येईपर्यंत 1 तास संपून जातो. 20 प्रश्न एका दिवसात घेतात तर 20 प्रश्नापर्यंत कधी पोहोचलेले नाही. 5व्या